नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीत शिक्षक फक्त माहिती देणारा नसून तो अध्ययन घडवून आणणारा मार्गदर्शक असतो. अध्यापन प्रतिमाने ही अध्यापनशास्त्रातील मूलभूत अशी संकल्पना आहे. ही अध्यापन प्रतिमाने अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिक्षकाला सहाय्य करतात. अशा या अध्यापन प्रतिमानांचा अर्थ आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. तरी अध्यापन प्रतिमानांचा अर्थ समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी अध्यापन प्रक्रिया कशी असली पाहिजे याचा विचार शिक्षणतज्ज्ञ 20व्या शतकात करू लागले होते. शिक्षण क्षेत्रातील या संदर्भातील पूर्वीच्या संशोधनाचा आढावा घेतला असता बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी व शिक्षणतज्ज्ञांनी अध्ययनाच्या क्षेत्रात संशोधन करून अध्ययनाच्या उपपत्ती व सिद्धांत मांडलेले आहेत. परंतु या उपपत्ती व सिद्धांत अध्ययन परिणामकारक होण्यासाठी अध्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करू शकत नव्हत्या. त्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना या उपपत्ती फारशा उपयुक्त ठरत नव्हत्या. अध्यापनशास्त्रातील विविध अध्यापन पद्धती व तंत्रांनाही या मर्यादा आहेत. त्यामुळे ब्रूस जॉईस व मार्शा विल यांनी अध्यापन प्रतिमाने विकसित केलेली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी विकसित करण्यासाठी अध्यापनाचे प्रतिमाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अध्यापनाचे प्रतिमाने म्हणजे अध्यापन करताना शिक्षकाने करावयाची संरचित, नियोजित व शास्त्रीय पद्धत आहे. ही प्रतिमाने विद्यार्थ्याचे वय, बुद्धिमत्ता, गरजा व अध्ययन उद्दिष्टे यांचा विचार करून तयार केलेली असतात. या अध्यापन प्रतिमानांचा अर्थ समजून घेण्यासाठी अध्यापन प्रतिमानांच्या काही महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहूयात. अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अध्यापन प्रतिमानांच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्यांचा आढावा आपण घेणार आहोत. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांनी अध्यापनाच्या प्रतिमानांची मालिका मांडलेली आहे. त्यांनी अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे अभ्यासक्रम, अध्यापन साहित्य आणि वर्गातील अध्ययनाला दिशा देणारे आराखडे अशी अध्यापन प्रतिमानांची व्याख्या केलेली आहे. किंवा अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अभ्यासक्रमाची रचना करणे, अध्यापन साहित्य तयार करणे व वर्गातील अध्यापनाचे मार्गदर्शन करण्यासाठी वापरता येतील अशी एक निश्चित योजना किंवा नमुना होय. अशी व्याख्या ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांनी केलेली आहे. अध्यापनाच्या प्रतिमानांच्या निर्मितीमध्ये ब्रूस जॉईस व मार्शा विल या दोघांचीही प्रमुख भूमिका आहे. क्लॉसन यांच्या मते वर्गातील संवाद व अध्ययन वातावरण संघटित करण्याची पद्धत म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय. बिर्कहॉफ यांच्या मतानुसार अध्यापन अध्ययन प्रक्रियेचे संघटित स्वरूप म्हणजे अध्यापन प्रतिमान. हंट अध्यापनाच्या प्रतिमानांची व्याख्या करताना म्हणतात, अध्यापन प्रक्रियेला एक निश्चित चौकट देण्याचे कार्य अध्यापन प्रतिमाने करतात. क्लॉसमायर यांच्या मते अध्यापन व अध्ययन कसे घडते याचे वर्णन करणारी प्रक्रिया म्हणजे अध्यापन प्रतिमाने. एन.के. जंगीड यांनी अध्यापन प्रतिमान म्हणजे अध्यापनाच्या प्रक्रियेला शास्त्रीय व परिणामकारक बनवणारी रचना होय अशी अध्यापन प्रतिमानांची व्याख्या केलेली आहे. वरील व्याख्यांमधून
अध्यापन प्रतिमानांच्या विषयी दिसून येणाऱ्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पहिली बाब म्हणजे अध्यापनासाठीचा आराखडा. अध्यापन प्रतिमान हे अध्यापनाचे नियोजन व अध्यापनाला दिशा देणारे आराखडे असतात. दुसरी बाब शास्त्रीय व संघटित रचना. अध्ययन अध्यापन प्रक्रिया शास्त्रीय, नियोजित व संघटित पद्धतीने घडवून आणली जाते. तिसरी बाब अध्ययन उद्दिष्टांची पूर्तता. विद्यार्थ्याने विशिष्ट अध्ययन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रतिमाने वापरली जातात. चौथी बाब वर्गातील संवादाचे संघटन. शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थी यांच्यातील संवाद सुव्यवस्थित करण्याचे काम अध्ययन प्रतिमाने करतात. पुढची बाब अध्ययन वातावरणाची निर्मिती. विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी अनुकूल, सक्रिय व परिणामकारक अध्ययन वातावरण अध्यापन प्रतिमाने निर्माण करतात. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेची चौकट. शिक्षकाने करावयाच्या अध्यापनातील विविध क्रियांची निश्चित अशी रचना व क्रम अध्यापन प्रतिमाने देतात. सातवी बाब अध्ययन प्रक्रियेचे वर्णन. अध्यापन व अध्ययन कसे घडते याच्या स्पष्ट प्रक्रियेचे वर्णन अध्यापन प्रतिमाने सांगतात. व शेवटी परिणामकारक अध्यापन प्रतिमाने अध्यापन अधिक प्रभावी, उद्दिष्टपूर्ण व विद्यार्थी केंद्रित करतात. वरील व्याख्यांच्या आढाव्यावरून असे म्हणता येईल की अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद कसा घडेल, कोणत्या कृती होतील, कोणते प्रश्न विचारले जातील आणि अपेक्षित अध्ययन परिणाम कसे साध्य होतील याचे पूर्वनियोजित आराखडे म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय. थोडक्यात अध्यापनाची प्रतिमाने ही अध्ययन प्रक्रियेला शास्त्रीय, नियोजनबद्ध व प्रभावी करणारी संकल्पना असून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागास ती चालना देतात. या व्हिडिओतून तुम्हाला अध्यापन प्रतिमानांचा अर्थ समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.